राज्यात 12वीतून पहिली येण्याचा मान संभाजीनगरच्या तनिषा सागर बोरमाणीकर या विद्यार्थिनीने मिळवलाय। तिला 12वीच्या परीक्षेमध्ये चक्क 100% गुण मिळालेत। विशेष म्हणजे वाणिज्य शाखेमध्ये तिने हे घवघवीत यश संपादन केलंय। तर तनिषाशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। पाहूयात। 12वीच्या परीक्षेत संभाजीनगरची तनिषा बोरमणीकर ही राज्यात प्रथम आली आहे। 100 पैकी 100 म्हणजे पैकी गुण तिने मिळवलेले आहेत। कॉमर्सची ती विद्यार्थिनी आहे। विचारूया आपण। सर्वप्रथम अभिनंदन तुझं, खूप घवघवीत यश मिळवलंय। कसा हा सगळा अभ्यास केला आणि कसा हा सगळा काळ, कसं हे वर्ष होतं? थँक्यू। मला अजिबात एक्सपेक्टेड नव्हतं, म्हणजे मला वाटलं होतं 95+ येतील, पण अगदी 100 पैकी 100 नव्हतं वाटलं। अभ्यास म्हणून मी लास्टचे 2 महिने फुल फ्लेज अभ्यास केला। त्याच्या आधी माझ्या चेसच्या टुर्नामेंट्स असायच्या किंवा त्यामुळे मी एवढा फुल फ्लेज नाही करू शकले, पण मी लास्टचे 2 महिने पूर्णपणे अभ्यास केला आणि त्यामुळे झालं। ठरवून अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। कॉमर्सला वाणिज्याला गेलीस कारण एरवी 10वीत चांगले गुण मिळाले की आपल्याकडे सायन्सकडे जाण्याचा कल असतो। माझी जेव्हा 10वीची परीक्षा झाली तेव्हा मी नॅशनल चॅम्पियन झाले होते आणि माझं बऱ्याच इंटरनॅशनल टुर्नामेंटसाठी सिलेक्शन झालं होतं। त्यामुळे मी सायन्स घेतलं असतं ते शक्य नव्हतं, दोन्ही बॅलन्स करणं, आणि मला ॲज सच सायन्समध्ये कधी इंटरेस्ट पण नव्हता, त्यामुळे घेतलं। पुढे काय आता? कॉमर्समध्ये छान करिअर केलं, अगदी विक्रम सुद्धा प्रस्थापित केला, पुढे काय? पुढे मला CA करायचंय। मी पुढच्या महिन्यात होणारी CA फाउंडेशन एक्झाम देणार आहे, त्यामुळे सध्या तरी ते करायचं। पुन्हा एकदा तुला खूप खूप शुभेच्छा बेटा, असंच काम करत राहा। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।